नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आमच्या लग्नाला अजून 1 वर्ष पूर्ण झाले। म्हणून आज मी नेहमीपेक्षा खूप लवकर उठले। सकाळची ती शांत वेळ, थंडगार हवा आणि मनाला वेगळीच उत्सुकता, खरंच खूप छान वाटत होतं। सगळ्यात आधी अंगण मस्त झाडून घेतलं, कारण घर कितीही मोठं असलं तरी सकाळची स्वच्छ अंगण पाहिलं की मनाला एक वेगळीच शांतता मिळते। मग छानसा सडा मारून घेतला। सडा टाकताना त्या ओल्या मातीचा सुगंध म्हणजे आहा, अगदी मन प्रसन्न करून टाकणारा। आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे घरात पण एक वेगळीच पॉझिटिव्ह फीलिंग आहे। छोट्या छोट्या गोष्टी करताना मनात एक आनंद आहे, कारण हे फक्त काम नाही तर आपल्या माणसांसाठी प्रेमाने केलेली सुरुवात आहे। लग्नानंतर आयुष्यात किती बदलतं ना, जबाबदाऱ्या वाढतात, दिवस धावपळीमध्ये जातात, पण अशा खास दिवशी पुन्हा त्या सगळ्या आठवणी ताज्या होतात। पहिली भेट, पहिल्या गप्पा, लग्नाचा दिवस सगळं डोळ्यासमोर येत राहतं। आज काही मोठं प्लॅन नाही, पण मन मात्र खूप भरून आले, कारण सुख हे महागड्या गोष्टीमध्ये नसतं तर अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतं। सकाळची स्वच्छता, घरातील शांतता आणि आपल्या माणसांसोबत घालवलेला वेळ, यालाच खरं समाधान म्हणतात। आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे सकाळपासून घराला एक वेगळीच उत्साहाची वेव आलाय। म्हणून आज मी लवकर उठून सगळं घर आवरायला घेतलं। सगळ्यात आधी घर झाडून घेतलं, कारण स्वच्छ घर पाहिलं की मन पण फ्रेश होतं। मग हळूहळू प्रत्येक कोपरा आवरायला सुरुवात केली। बेड नीट सेट करून घेतला, चादर सरळ केलं, उशा व्यवस्थित लावल्या आणि लगेच रूम किती सुंदर दिसायला लागली ना। त्यानंतर सोफा एकदम छान असा झटकून घेतला, उशा एकदम छान असा सेट केल्या। खरंच घरात या छोट्या छोट्या गोष्टी नीट लावल्या की पूर्ण घराचा लुकच बदलून जाते। मग हॉल झाडून घेतला, सगळीकडे स्वच्छता केली। म्हणजे ॲनिव्हर्सरी असली की मनातून वाटतं की घर एकदम फ्रेश आणि सुंदर दिसावं, कारण घर फक्त भीतीचं नसतं तर आपल्या आठवणी, प्रेम आणि माणसाने भरलेलं असतं। काम करताना थोडी धावपळ होते, पण त्या धावपळीमागे एक वेगळाच आनंद असतो। सगळी साफसफाई झाल्याच्या नंतर थोडासा वेळ स्वतःसाठी पण काढला, कारण रोज घरकाम, जबाबदाऱ्या सांभाळताना आपण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरून जातो। मग पटकन अंघोळ करून घेतली आणि खरंच फ्रेश वाटायला लागलं। त्यानंतर थोडंसं स्किन केअर केलं, चेहऱ्यावरती क्रीम लावली, त्यानंतर चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आला। त्यानंतर एकदम छान असे केससुद्धा सेट करून घेतले। तर बघू शकता या प्रकारे केस सेट करून घेतले। त्यानंतर रोजच्यासारखा किचन वाटासुद्धा छान पुसून घेतला। मला ना किचन क्लीन दिसलं की पूर्ण घर फ्रेश वाटायला लागतं। ओटा स्वच्छ असेल ना तर काम करायलाही खूप छान वाटतं। सकाळी आवराआवर झाल्यावर मग स्वतःसाठी मस्त अशी चहा केली आणि खरंच सांगते, इतकं काम झाल्याच्या नंतर शांत बसून घेतलेली चहा, तो गरमागरम चहाचा घोट म्हणजे वेगळंच सुख असतं। सकाळपासून धावपळ चालू होती, पण हातात चहाचा कप आला की सगळा थकवा जणू गायब होतो। चहा झाल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली। मस्तपैकी कणिक मळून घेतलं आणि गरमागरम पोळ्या करायला घेतल्या। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मस्त गरमागरम पोळ्या बनवून घेतल्या। त्यानंतर एकदम छान असं झणझणीत दोडक्याची कोरडी भाजी करून घेतली। तर बघा, अशा प्रकारे एकदम छान अशी मी भाजीसुद्धा बनवून घेतली। जेवण बनवून झाल्यानंतर पहिले तर अजून खूप सारी भांडी बाकी होती आणि खरंच सांगायचं तर किचनमध्ये भांड्याचा ढीग दिसायला की अर्धा थकवा तसाच वाढतो। पण म्हटलं आधी हे सगळं क्लीन करून घेतलं, मग बाकीचं काम करेन। मग एक एक करून सगळी भांडी घासायला सुरुवात केली। मस्त भांडी
क्लीन करून घेतली. घरात कितीही काम असलं ना तरीही बायकांचं मन तेव्हाच शांत होतं जेव्हा किचन स्वच्छ दिसतं, कारण दिवसाचा जास्त वेळ याच जागेत जातो. आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे थोडासा आराम करावासं वाटत होतं, पण घरची कामं कोणाची वाट बघत नाही ना, म्हणून हसत हसत सगळी आवरायला घेतली. कधी कधी वाटतं आपल्या आयुष्यात सगळ्यात सुंदर मुमेंट हे असेच साध्या दिवसामध्ये लपलेले असतात. आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आजचा स्वयंपाक पण थोडासा खास करायचा होता, म्हणून आज मस्त असा रसाचा स्वयंपाक करायला घेतला. सकाळपासून मनात एक्साइटमेंट होती की आज काहीतरी छान बनवायचं. मग स्वयंपाकाला सुरुवात केली आणि हळूहळू पूर्ण घरात त्या रसाचा वास दरवळत होता. खरंच खूप छान फिलिंग येत होती. अशा खास दिवशी साधं जेवण असलं तरी पण त्यात प्रेम आणि आनंद जास्त असतो, कारण ॲनिव्हर्सरी म्हणजे फक्त डेट नाही तर ती एकत्र जगण्याची आठवणीची सुंदर प्रवास असतो. मग प्रेमाने सगळा स्वयंपाक बनवला. गरमागरम रस आणि पुऱ्या तळवल्या. घरातील ती पॉझिटिव्ह वेब सगळ्या मनाला खूप आनंद देणारा होता. तर बघू शकता, रस करून झाला की लगेच मस्त गरमागरम पुऱ्यासुद्धा तळून घेतल्या. तर बघा, अशा प्रकारे पोळ्यासुद्धा तळून घेतल्या. तर बघू शकता, अशा प्रकारे मी पूर्ण स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक झाला की लगेच आम्ही एकदम छान असे जेवणसुद्धा करून घेतले. जेवण झाल्याच्या नंतर मस्त टीपॉट एकदम छान असा गुलाबाच्या पाकळ्याने डेकोरेट करून घेतला. तर बघा, इथे आम्ही ॲनिव्हर्सरी केक आणला होता. तर बघा, केकसुद्धा एकदम छान असा सेट करून घेतला. तर बघा, दिवसभराची धावपळ, काम आवराआवर या सगळ्यांपासून जेव्हा आम्ही एकत्र बसलो ना, तेव्हा खरंच खूप स्पेशल वाटत होतं. केक कट करताना मागच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. लग्नाचा दिवस, पहिली ॲनिव्हर्सरी आणि एकत्र घालवलेले सगळे छोटे छोटे मुमेंट. मोठी पार्टी नाही, जास्त काहीच डेकोरेशन नाही, पण आपल्या माणसासोबत मनापासून सेलिब्रेट केलेली मुमेंट हेच सगळ्यात सुंदर असतात. केकचा एक छोटासा तुकडा आणि चेहऱ्यावरचं ते खरं हसू यापेक्षा जास्त आनंद अजून काय असणार आहे. आज पुन्हा एकदा जाणवलं की सुख हे महागड्या गोष्टीमध्ये नसतं, तर आपल्या आवडत्या माणसांसोबत घातलेल्या वेळेत असतं. तर बघा मंडळी, अशी केली आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट. तर मंडळी, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.